MS स्वामीनाथन, भारताच्या हरित क्रांतीचे जनक. MS स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव मनकुबू संबासिवन होते. त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात झाला होता. ते 11 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांचे काका MK नारायणस्वामी यांनी घेतली. स्वामीनाथन लहानपणीच महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झाले होते. ते आपले संपूर्ण आयुष्य गांधीजींच्या तत्वांच्या आधारे जगले. शालेय वयात स्वामीनाथन अत्यंत कुशाग्र आणि असाधारण बुद्धिमत्तेचे विद्यार्थी होते. त्यांनी झूलॉजी आणि अग्रिकल्चर दोनही विषयात पदवी संपादन केली होती. महाविद्यालयीन शिक्षणानंतर स्वामीनाथन UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय पोलीस सेवेत अर्थात IPS अधिकारी म्हणून नोकरीची ऑफर आली होती. मात्र ती न स्वीकारता ते नेदरलँडला शेतीविषयक अभ्यासासाठी गेले. स्वातंत्र्यानंतरची 18 वर्ष अशा ध्येयासक्त स्वामीनाथन यांच्याविषयी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. 1960 मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेत संशोधक म्हणून कार्यरत असताना त्यांना डॉक्टर बोरलॉग यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या मेक्सिकन ड्वार्फ या नवीन प्रजातीविषयी माहिती मिळाली. त्यांनी डॉक्टर बोरलॉग यांना भारतात आमंत्रित केलं. त्यांच्यासोबत काम करता करता स्वामीनाथन यांनी भारतात उच्च प्रतीच्या गव्हाचं उत्पादन घेतलं. तसंच कोणती खतं वापरून अधिक उत्पादन घेता येईल याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं. डॉक्टर स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि गव्हाचं उत्पादन 4 हंगामात 1.2 कोटी टनांवरून 2.3 कोटी टन इतकं झालं. भारताला हरित क्रांतीची देणगी देणारे महान शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले. कृषी शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक असेही म्हटले जाते. स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक का मानले जाते? स्वामीनाथन यांची भारतातील महान कृषी शास्त्रज्ञ म्हणून गणना केली जाते आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे 60च्या दशकात भारतात हरित क्रांती यशस्वी झाली. म्हणूनच स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक मानले जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आणि लोकांना सशक्त करण्याचा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग म्हणजे शेतकऱ्यांना चांगले आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळाले पाहिजे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून स्वामीनाथन यांनी आपली वाटचाल सुरू केली. देशातील शेतकरी जर का सुधारला तर आपला देश समृद्ध होऊन अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे स्वामीनाथन यांचे मत होते. सुरुवातीला स्वामीनाथन यांनी वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास सुरू केला, पण नंतर त्यांना शेतीची आवड निर्माण झाली. स्वामीनाथन यांचे शेतीप्रेम इतके होते की त्यांनी आपल्या लागलेली IPSची नोकरी देखील सोडली होती. स्वामीनाथन एकदा म्हणाले होते की द वर्ड इम्पॉसिबल एक्झिस्ट्स मेनली इन आवर माइंड्स अँड दॅट गिवन द रिक्विजिट विल अँड एफर्ट ग्रेट टास्क्स कॅन बी अकम्प्लिश्ड. याचा अर्थ असा होतो की अशक्य हा शब्द प्रामुख्याने फक्त आपल्या मनात असतो, पण जर तुमच्या कृतीत इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असली तर तुम्हाला मोठी कामे पूर्ण करता येतात. स्वामीनाथन यांनी नेमकं कोणतं काम केलं? स्वामीनाथन हे आपल्या देशातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी प्रथम गव्हाचे अधिक उत्पन्न देणारे वाण शोधून काढले आणि त्या वाणांची शेतकऱ्यांना ओळख करून दिली. 1960च्या दशकात भारत प्रचंड दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी MS स्वामीनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने गव्हाचे HYV बियाणे विकसित केले. स्वामीनाथन यांच्या टीमने विकसित केलेल्या बीजांमुळेच भारतात हरित क्रांती झाली. या गोष्टीमुळेच MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक मानले जाते. स्वामीनाथन यांनी प्राणीशास्त्र आणि कृषी विज्ञान या दोन्ही विषयात पदवी प्राप्त केली. याशिवाय त्यांच्याकडे 50हून अधिक सन्मानित अशा डॉक्टरेट पदव्या आहेत. भारत सरकारने 1967 आणि 1972 मध्ये त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानित केले. 1943च्या बंगालचा दुष्काळ आणि देशात अन्नाची कमतरता जाणवल्यानंतर स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. बटाटा, तांदूळ, गहू, ताग इत्यादींवरील संशोधनाचे श्रेय त्यांना मिळाले आहे. स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक 1972 ते 1979 आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था 1982 ते 1988 म्हणून काम केले. पुढे ते कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव राहिले. 1986 साली स्वामीनाथन यांना अल्बर्ट आइन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. MS स्वामीनाथन यांचा 1987 साली पहिल्या विश्व अन्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
1988 मध्ये MS स्वामीनाथन हे निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्ष झाले. 1999 मध्ये टाइम मासिकाने MS स्वामीनाथन यांचा 20व्या शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीत समावेश केला. बहुचर्चित स्वामीनाथन आयोगाविषयी जाणून घेऊ. भारतात शेती क्षेत्राच्या विकासाची रणनीती ठरवताना कायम शेती उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला, परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्षच करण्यात आले. त्यामुळे उद्भवलेल्या शेती क्षेत्रातील संकटाची परिणती शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमध्ये झाली. या पार्श्वभूमीवर 2004 मध्ये तत्कालीन सरकारने ख्यातनाम कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना केली. आयोगाने 2006 मध्ये अंतिम अहवाल आणि 2007 मध्ये राष्ट्रीय शेतकरी धोरणाचा मसुदा सादर केला. शेती क्षेत्रातील प्रगतीचे मोजमाप केवळ उत्पादनाच्या आकड्यांनी नव्हे तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेल्या वाढीने करायला हवे असे आयोगाने नमूद केले. आयोगाने किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देण्याची सूचना केली. शेतकऱ्यांना शेतीमाल उत्पादनावर खर्चावर किमान 50% नफा मिळेल इतका हमीभाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांची व्याख्या करताना त्यात शेतमजुरांचाही समावेश करावा अशा 2 शिफारशी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी थेट संबंधित असलेल्या केल्या. एक काळ असा होता की पिकविणाराच उपाशी होता. अशा काळात भारताच्या कृषी आणि अन्नधान्य स्वयंपूर्ण होण्याच्या स्थित्यंतरात स्वामीनाथन यांचे योगदान अनमोल आहे. यांच्या या कार्यास स्पेक्ट्रम अकॅडमीतर्फे मानवंदना.